महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. नाशिक पुणे थेट रेल्वे मार्ग गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादाचा विषय बनला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याला नकार जाहीर केला होता. यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा गेली अनेक वर्ष रेंगाळला आहे. याच दरम्यान नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मैदानात उतरले आहेत. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये 15 कृषी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित कृषी निविष्ठा घोटाळ्यात अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला असून अनेक भागात ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळतोय. बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ठाणे, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात जोरदार पावसाच्या सरींची शक्यता लक्षात घेऊन येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि 100हून अधिक एनएसजी कमांडोचा ताफा दाखल झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शस्त्रसज्ज कमांडोंचे ताफे, सुरक्षा वाहनांची वर्दळ आणि कडेकोट बंदोबस्त पाहून अनेक कर्मचारी व नागरिकांमध्ये नेमके काय घडले असा प्रश्न निर्माण झाला. मात्र काही वेळातच ही कोणतीही आपत्कालीन घटना नसून सुरक्षा यंत्रणांकडून आयोजित करण्यात आलेली विशेष मॉकड्रिल असल्याचे स्पष्ट झाले. सावजी मटणावरून नागपुरात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सावजी हॉटेल चालक आणि खाद्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सावजी सारखे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ले तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असे मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले होते. तसेच माझ्यासारख्या व्यक्तीने सावजी जेवण केलं तर किमान 1 महिना रुग्णालयात जावे लागेल असे विधान त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यावर सावजी हॉटेल चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी माफी मागावी, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा सावजी समाजाकडून देण्यात आलाय. पालघर जिल्हा आणि वसई विरार महापालिका क्षेत्रात झालेल्या ढगफुटीदृश्य अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. मदत व पुनर्वसन विभागाने विशेष शासन निर्णय जारी करून पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. 4 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या विक्रमी पावसामुळे वसई विरार आणि पालघर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. हजारो घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, पशुधन आणि उपजीविकेची साधने बाधित झाली होती. प्राप्तिकर कर भरणारे 94,000 तसेच अन्य कारणांमुळे अपात्र ठरलेले 46,000 असे एकूण 1,40,000 शेतकरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली आहे. तसेच राज्यातील 16,96,000 शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यात येत्या 2 दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरातील पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवघ्या 90 मिनिटात 84 जण गांजा खरेदीसाठी आल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि नोकरदारांचाही समावेश होता. या घटनेमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जाते. बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला विशेष सुविधा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र कारागृह प्रशासनाने हे दावे पूर्णपणे नाकारले आहेत. सर्व कैद्यांना नियमानुसार समान सुविधा दिल्या जात असून कोणालाही व्हीआयपी वागणूक दिली जात नसल्याचे अधिकृत पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील आदिवासी महिला आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पारंपरिक, सेंद्रिय आणि नैसर्गिक उत्पादनांना थेट जागतिक बाजारपेठेचे दार खुले करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांच्या श्रमातून तयार झालेल्या या वस्तू आणि उत्पादनांची शबरी नॅचरल्स या ब्रँडखाली ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या उत्पादनांचे योग्य ब्रँडिंग, आकर्षक पॅकेजिंग आणि आधुनिक पद्धतीने मार्केटिंग करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आदि शबरी फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थात्मक सहकार्य देण्याची योजना जाहीर केली आहे.
आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये तब्बल 15,407 उपचारांचे दावे संशयास्पद आढळल्याने या संपूर्ण गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम यांच्या अध्यक्षतेखाली हे उच्चस्तरीय पथक गठीत करण्यात आले असून एका महिन्याच्या आत सविस्तर चौकशी अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेश या समितीला दिले आहेत. राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. परिवहन विभागाने चालकांना मराठी शिकवण्यासाठी दिलेली मुदत 15 ऑगस्ट रोजी संपणार असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 18 ऑगस्ट पासून मराठी भाषेचे अनावश्यक ज्ञान नसलेल्या चालकांवर विशेष पथकांमार्फत कारवाई होण्याची शक्यता आहे. बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातून विजयी झालेले आमदार प्रशांत किशोर यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. काँग्रेसकडून झालेल्या टीकेनंतर ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. यासोबतच आगामी राजकीय घडामोडींविषयी उत्सुकता देखील वाढताना दिसतेय. राज्यात मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने धाडसत्र सुरू केले आहे. भेसळ विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार करणाऱ्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इशारा दिलाय. ज्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार काम करायचे नसेल त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे अशा शब्दात मुंढे यांनी सुनावले आहे. राज्यातील सहकार क्षेत्राला पुन्हा उभारणी देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दीर्घकाळापासून बंद पडलेल्या महाराष्ट्रातील तब्बल 19 सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारने राज्य सरकारकडून या बंद कारखान्यांची अद्ययावत माहिती, आर्थिक स्थिती, मालमत्ता आणि थकीत कर्जाचा संपूर्ण लेखाजोखा मागवला आहे.